फ्रेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी. अभिनेता ताज बडुशा. जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम शांत डोक्यानं मेहनत घेणे आवश्यक आहे. तरच जीवनात आमूलाग्र बदल होऊन भविष्य उज्ज्वल होईल. इफोरिया म्हणजे अत्यंत आनंद, परमानंद, सुखाची भावना निर्माण होते, जिथे व्यक्तीला खूप जास्त उत्साह आणि आनंदी वाटते, असे उद्गार सुप्रसिद्ध कलाकार ताज बडुशा यांनी गुरुवारी 22 जानेवारी रोजी दुपारी रसायनी येथील पिल्लई कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काढले. तर पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी हा एक प्रभावी आणि भावनिकरित्या ढवळून टाकणारा चित्रपट प्रदर्शित होत असून त्याचा प्रोमो आणि रसायनीतील पिल्लई कॉलेजच्या वार्षिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात ऑस्कर लीग ॲडव्हायझर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष खेतान प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते भारतीय चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी ताज बडुशा त्यांच्या ऑस्कर पारोमध्ये सूचीबद्ध असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यावेळी उपस्थित होते. अभिनेता ताज बडुशा एका धाडसी नवीन भूमिकेत दिसणार आहे, जी लोकांच्या धारणांना आव्हान देईल. रसायनीतील पिल्लई कॉलेज दरवर्षी नवनवीन कार्यक्रम सादर करतात आणि मान्यवर कलाकार, साहित्यिक यांना आमंत्रित करतात. यावेळी डॉक्टर निवेदिता श्रेयांश, इंजिनियर विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर जगदीश बाकल, डॉक्टर रिंकू शांतनो, अमर मांगे, ममता पाटील, अमृत देशपांडे उपस्थित होते. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे. बघून खूपच बरं वाटतंय की युफोरिया आता हा युफोरिया फेस्टिवलचा 10वा वर्ष आहे. म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक जवळजवळ सिल्वर जुबली पर्यंत आम्ही येत आहोत. 10th year ऑफ युफोरिया. इट्स अ बिग डे फॉर ऑल ऑफ अस. आणि वी हॅव व्हेरी स्पेशल गेस्ट. ताज बडुशा एक खूप मोठं नाव आहे इंडियन सिनेमामध्ये, इंडियन इंडस्ट्रीमध्ये. आणि वी आर व्हेरी हॅपी की तहा इज हिअर to celebrate Euphoria with us. And we are also celebrating his movie Paro, which has made all of us, सगळ्या इंडियन्सना एक खूप मोठं प्राईडची गोष्ट आहे, एक प्राऊड गोष्ट आहे की आपला भारतीय सिनेमा, आपला भारतीय जो मूवी आहे, भारताचा जो मूवी आहे पारो, हे ऑस्कर साठी एनलिस्ट झाला. आता ह्या पूर्ण जगभरातनं कितीतरी मूवीज प्रोड्यूस होतात, हजारो लाखो मूवीज प्रोड्यूस होतात, पण किती मूवीजना चान्स मिळतो ऑस्कर मध्ये एनलिस्ट होणं. तर ही खूप मोठी प्राऊड गोष्ट आहे की आपली हा जो मूवी आहे पारो, जो तहा इज अ मेन लीड ऍक्टर इन दॅट मूवी, हा ऑस्करला एनलिस्ट झालाय. आणि त्या मूवी प्रमोशन साठी तहा आज आमच्याकडे कॅम्पसला ऑल द वे मुंबईवरनं रसायनीला आले आहेत. आणि वी विश हिम ऑल द बेस्ट दॅट वी मूव्ह फॉरवर्ड अँड वी गेट नॉमिनेटेड फॉर ऑस्कर. आणि मुलांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला तहाचा आणि मूवी बद्दल. आणि युफोरिया बघून खूप आनंद अशासाठी होतं की आम्ही बघतो आमची मुलं काम करतात. हा सगळा इव्हेंट जो आमच्या मुलांनी ऑर्गनाइज केला आहे. इट इज मैं बस ये कहना चाहूंगा कि it's very easy to it's very easy to fall prey to your desires, and I'm talking about myself. That's what I'm saying. It's very easy to fall to your desires, and it's very difficult to stay consistent. आपके डिसिप्लिन में, आपके हमेशा मतलब घोड़े जो पहनते हैं ना, वो ब्लाइंडर्स जो है, आपको वो पहन के आपको अपने सपनों के पीछे भागना चाहिए. और अक्सर ऐसा होता है कि हम लोग we get off track or we get distracted or we feel that we're not enough. हमारा self worth गिर जाता है. And I think it's a daily struggle. पर अगर आपने ये संघर्ष complete कर दिया तो success, happiness, joy, peace of mind, it's all waiting for you on the other side. But God is going to test you. Life is going to test you. Life is going to beat you. पर ये आपके ऊपर है कि आप लड़ते रहें, वापस उठते रहें और कभी गिव अप ना करें.